ब्रेकिंग न्यूज समोर येते। शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात जाण्याची शक्यता आहे। बदलापुरातील शाळाच अवैध निघाली आहे। शिक्षण विभागाची शाळेला परवानगी नाहीये। परवानगी नसतानाही बदलापुरात ही कॉन्व्हेंट स्कूल सुरू करण्यात आली। अंबरनाथ तालुक्यातील शिक्षण विभागाने याच अनुषंगाने शाळेच्या संस्था चालकांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। शिवाय शाळा बंद करण्याचे आदेश संस्था चालकांना देण्यात आले होते। मात्र शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली देत शाळा बिनधास्तपणे सुरू आहे। तर शाळेच्या परवानगी संदर्भाचे सगळे कागदपत्र शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आली असून लवकरच परवानगी मिळेल अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे। मात्र शिक्षण विभागाची परवानगी मिळण्याआधीच बदलापुरात या शाळेची इमारत उभी राहून शाळा सुरू आहे आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याची ती खेळती। त्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री यात गांभीर्यपूर्वक लक्ष देतील का, की अशा प्रकारे परवानगी नसलेल्या शाळा राज्यात बिनधास्तपणे सुरू राहतील, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जाऊ लागला। आमच्याकडून शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्हा हा माननीय आयुक्त शिक्षण यांच्या सूचनेनुसार केलेला आहे। राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार 2009 मध्ये गुन्हा दाखल करण्याची कुठली तरतूद नाहीये, परंतु त्याच्यामध्ये फक्त दंडाची तरतूद आहे। आणि हे गुन्हे हे शासनाची फसवणूक केली ह्या ब्रॉड कॅटेगरीच्या अंडर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस पूर्ण केलेली आहे। ॲक्च्युली सर, कोणतीही शाळा सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता लागते हे आम्हालाही माहिती आहे। 2023 नोव्हेंबरपासून आपण प्रस्ताव टाकला होता एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये। 2 प्रकारे परमिशन घेतली जाते, एक असते ऑनलाईन आणि दुसरी असते ऑफलाईन। सो आम्ही पहिला प्रयत्न केला ऑनलाईनचा। काही दिवसांनी असं कळलं आम्हाला की ऑनलाईन प्रस्ताव घेणंच बंद झालं आहे। म्हणून मग आम्ही पुन्हा आज आम्हाला एज्युकेशन डिपार्टमेंटकडूनच आलं की आता तुम्ही पुन्हा प्रस्ताव टाका ऑफलाईनमध्ये, आणि आम्ही ऑफलाईनमध्ये प्रस्ताव टाकला, पण तो प्रस्ताव तिथपर्यंत पोहोचला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।